आमच्या घरी एक पद्धत होती. दर शनिवारी आम्ही दुपारी कौसल्यामाईच्या घरून आलो की आजी नारळ रगड्यात वाटून त्याचं दूध काढून ठेवी आणि आल्याबरोबर ते नारळाचं दूध माझ्या आणि मंजीच्या केसांना चोळून तासाभरानं आम्हाला ती आंघोळ घालत असे. त्यावेळी अंगभर पसरणारे मोराच्या पंखाप्रमाणे असलेले माझे दाट पिवळे सोनेरी केस मी उन्हात वाळवत अहिल्याच्या शिळेवर बसत असे. जाईजुई माझ्याजवळ येऊन माझ्या केसांशी खेळत राहत तर पांढऱ्या माझ्याजवळ बसलेला असायचा. मी असं जलपरीसारखं त्या शिळेवर बसले की माझ्या आईला चैन पडायची नाही. ती माझघराच्या मागल्या दाराजवळ उभी राहून हळूच म्हणायची, सोने, राजा, अशी केस सोडून अहिल्याच्या शिळेवर बसू नकोस. अगं, ह्या उन्हाच्या कवडशा तू एखाद्या सर्पिणीसारखी सळसळत बसली आहेस असा मला सारखा भास होतो. चल पोरी, आज चल ग. आणि मी चिडून म्हणायचे, म्हणजे आई, मला एखादा सर्प येऊन डसेल ही तुला भीती वाटते ना? मग तू आजीला सांग, मला आजपासनं नारळाचं दूध डोक्याला चोळायचं नाही. त्यामुळे माझे केस ओले राहतात, मग मला थंडी वाजते. तू आज जा, मी केस सुकल्यावर येईनात. तशी माझी आई निमूटपणे आत निघून जायची. या मोठ्या लोकांचं एक आहे, अगोदर स्वतःच काहीतरी करतात आणि नंतर आम्हा मुलांना हे करू नका, ते करू नका असं सांगत बसतात. परंतु म्हणतात ना, एखादी गोष्ट सतत सांगत राहिली तर तसंच घडतं. माझ्या आजीला बाबांची एकच गोष्ट कळायची नाही की ते माझ्या बाबतीत इतके हळवे का आहेत. आता बापाने आपल्या पोराकरता हळवं असणं स्वाभाविक आहे, परंतु माझ्या बाबांचं मात्र वेगळंच होतं. ते मला जरा ताप आला की रात्र रात्र माझ्या बिछाण्यात जागत बसून राहत. मला जर 2 शिंका आल्या तर घरात कोणाचं न ऐकता सरळ मला दशरथ काकांकडे घेऊन जात आणि मी जरा कुठे दिसले नाही की एकदम घाबरे घुबरे होऊन मला शोधत फिरायलाच लागत. पूर्वी लहानपणी मला वाटायचं माझ्या बाबांचं हे वागणं माझ्या प्रेमामुळे असावं, पण नंतर मला जाणवायला लागलं की त्यांना दुसरीच कसली तरी माझी भयंकर चिंता वाटतेय. नंतर अचानक मला देवाजवळ त्यांच्या ते आयुष्याचं विचित्र मागणं आठवून मी फार अस्वस्थ झाले होते. एकदा देवघरात मी त्यांना रडताना सुद्धा पाहिलं होतं. कधी बाबा मला बोलवून माझा डावा हात बघत तिथल्या रेषा पुन्हा पुन्हा पाहून ते एकदम अस्वस्थ होऊन जात. कधी माझ्या आजीला सुद्धा त्यांची ही बेचैनी कळायची आणि ती हातातलं काम बाजूला ठेवून बाबांकडे जाऊन म्हणायची, अरे शंभू, तू नेहमी सोनीची कसली काळजी करत असतोस? त्या मानानं मंजीकडे, येशाकडं तुझं लक्ष नसतं. हां, अरे काही अरिष्ट आहे का तिच्या कुंडलीत? अरे ती मंगळी आहे म्हणून काय झालं? तिला मंगळाचा पती केला म्हणजे झालं. आणि बाबा तेव्हा कसेसे हसून तिला म्हणाले की आई, मला आता सोनीची थोडी चिंता वाटते. हे खरं असलं तरी चिंता करण्यासारखं काही नाही आहे. आणि आजी सुटकेचा निश्वास सोडायची. त्यावेळी कुणालाही माहिती नव्हतं माझे बाबा माझ्या ते मृत्यूयोगाचं ओझं डोक्यावर घेऊन त्या चिंतेच्या उन्हात उभे आहेत. आमच्या कौसल्यामाईनं आपल्या वंशाचा दिवा लागावा म्हणून खूप उपास तापास गेले होते. तिथे दूर डोंगरात राहणाऱ्या आणि ती ओळखत असलेल्या यल्लम्मा देवीनं देखील तिची ओटी भरलेली नव्हती, पण आम्हा मुलांमुळे आता कौसल्यामाई आमची दुसरी आई झाली होती. कधी मी फार हट्टीपणा केला तर ती आईच्या हक्कानं माझ्या पाठीत 2 धपाटेसुद्धा घालायची. विशेषतः मी तिच्या लोण्याच्या गोळ्याची खोडी काढली ना की लगेच. पूर्वी आपली कूस उजवण्यासाठी उपास तापास करणारी ही आमची माई आता माझ्या, मंजीच्या, येशाच्या आजारपणात ते उपवास करायला लागली होती. ते गरीब चांभार कुटुंब आमच्या घरातलं एक होतं. माझ्या आईबाबांना आणि आजीला आमच्या घरातल्या प्रत्येक गोष्टीत ते दोघं औषधासारखे लागायचे. आई तर तिची फार लाडकी होती आणि आजीला दादूबाबा आणि माई अगदी देवाप्रमाणे मानत असत. आमच्या छोट्याशा राजापूर गावात अंबाच्या देवळात महिन्याकाठी अनेक देवांच्या जत्रा भरायच्या. कधी खंडोबाची पालखी निघायची तर कधी दुर्गेचा रथ निघायचा. कधी महाशिवरात्रीला गावकरी दुधाचा तांब्या घेऊन रात्रभर रांगेत उभं राहून शिवलिंगावर अभिषेक घालून जत्रेत फिरायला पळायचे. नागपंचमीच्या दिवशी तर गारुड्याजवळचे ते लहान मोठे साप बघताना भीतीबरोबर मजासुद्धा वाटायची. आमचे बाबा या जत्रांना मला आणि मंजीला घेऊन जायचे. एकदा केदार काकांच्या हातात पूजेचं ताट दिलं की आम्ही जत्रेत फिरायला मोकळे व्हायचो.
या सर्व जत्रांमध्ये माऊली देवीची जत्रा सगळ्यात मोठी आणि विशेष महत्त्वाची मानली जायची. ही माऊली देवीची जत्रा 9 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सुरू व्हायची. या जत्रेला कोणी कोणी लोटांगण जत्रा असं सुद्धा म्हणतात. आमच्या राजापूरमध्ये सुद्धा या जत्रेला लोटांगण जत्रा असंच म्हटलं जायचं. माझे बाबा या जत्रेला मला आणि मंजीला घेऊन जायचे. आम्ही एक दिवस दादूबाबांकडे राहून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी यायचो. या जत्रेत माझी आणि मंजीची मज्जाच मज्जा असायची. आम्ही जत्रेत जायला बाबांच्या सायकलवरनं बरोबर सकाळी 8 वाजता निघायचो. त्यावेळी माझी आई माझ्या हातात एक पिशवी देऊन हळूच म्हणायची, सोने, जास्त काही हे घे 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 करू नकोस हां, पण तुला हवं ते घे. आणि हे बघ, बाबांचा हात सोडू नकोस, मंजीकडे लक्ष दे. मी त्यावेळी नंदीबाईलासारखं डोकं हलवायची. आम्ही जत्रेनं निघताना माझ्या आई आजीची फार कटकट असायची. त्या दोघी आम्हाला फाटकापर्यंत सोडायला आल्या की हजारो सूचना बाबांना, मला आणि मंजीला देत असत. आजी घाई करणाऱ्या बाबांना म्हणायची, अरे शंभू, जरा थांब, अगोदर मी काय सांगते ते नीट ऐक. हे बघ, तू मुलींना अगोदर देवीच्या पायावर घाल. गर्दीत त्या दोघींचा हात तू घट्ट धर. मागे म्हणे याच जत्रेत एका बाईचा मुलगा हरवला होता. तशी माझी आई घाबरून म्हणायची, खरं म्हणताय आई? अहो, तुम्ही जत्रेला जायचंच म्हणताय का? तेव्हा मी बाबांना म्हणायची, बाबा आता आपण निघूयात ना. लगेच आजी म्हणायची, शंभू, तुझं पैशाचं पाकिट नीट सांभाळ, पोरींना एकदम गर्दीत नेऊ नको, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगोदर सायकलीला चावी घालून ती नीट ठेव. आणि सोने, तू जत्रेत वाटेल ते मागू नको बाबांकडे. बाबांचा हात घट्ट धरायचा. आणि सोने, त्या उंच गोल पाळण्यात अजिबात बसू नको हां, मला त्या पाळण्याची भीती वाटते. तशी मी हसत म्हणायचे, पण आजी मला नाही भीती वाटत. मग आजी ओरडायची, सोने, फाजीलपणा करू नको, मी काय सांगते ते ऐक. मग बाबा वैतागायचे आणि म्हणायचे, अगं आई, कालपासनं तू हेच सगळं सांगतीयेस. आता आम्ही जत्रेला जाईपर्यंत जत्रा संपून जाईल. मग आजी म्हणायची, बरं बरं, निघा आता. आणि आई लगेच डोळ्यांना पदर लावून ती आणि आजी पुढे यायची, आमचे मुके घ्यायची. दोघींच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू वाहत असायचे. जणू काही आम्ही 10-12 वर्ष अंदमानात तुरुंगात चालल्याप्रमाणे त्या रडायच्या. आणि हे सगळं एका रात्रीच्या विरहासाठी. आम्ही बाबांबरोबर आधी देवळाकडे जायचो. त्यावेळी तिथला सगळा परिसर पूजेच्या सामानाच्या दुकानांनी, विविध खाऊच्या आणि वस्तूंच्या दुकानांनी भरून गेलेला असायचा. कासाराची दुकानं आपापल्या परीनं नटून थटून उभी असायची. जत्रेतल्या कासाराचं श्रीकृष्णात रूपांतर व्हायचं. फक्त खऱ्या श्रीकृष्णात आणि त्या गावठी श्रीकृष्णात एकच फरक असायचा. आमचा खरा श्रीकृष्ण वृंदावनात आपल्या राधा आणि गोपींच्या मेळाव्यात बासरी वाजवत रंगून जायचा, तर ह्या गावठी श्रीकृष्णाभोवती बायका पोरींचा घोळका आणि बांगड्यांचा मधुर स्वर असायचा. पण मला त्यावेळी वाटे की हा आमचा गावठी श्रीकृष्ण खऱ्या श्रीकृष्णापेक्षा नशीबवान. तो प्रत्येक गावठी राधाचा हात घेऊन दाबत बांगड्या भरताना आपल्या म्हाताऱ्या बाकडे बघून डोळे मिचकावत हसायचा. आणि त्याचा म्हातारा बा सुद्धा कर लेका मजा अशा अर्थानं मान हलवत हसायचा. त्यावेळी जत्रेतली ती रंगीबेरंगी मिठाईची दुकानं बघून माझ्या आणि मंजीच्या तोंडाला पाणी सुटायचं. आणि मी मग बाबांच्या मागे, चला बाबा लवकर देवळात जाऊन येऊ, म्हणून भुणभुण लावत राहायची. जत्रेच्या पहिल्या दिवशी देवळातल्या माऊली देवीची मूर्ती अगदी विशेष सजवून लक्ष्मीच्या पुढे पाटावर ठेवली जायची. देवीची आरती मात्र रात्री 10 वाजता असे. बाबा देवळाजवळ पोचले की गर्दीला बघून म्हणत, सोने, अगोदर माईच्या घरी जाऊन खाऊन नंतर मग देवळात जाऊ. मी बरं म्हणायचे तसे बाबा कौसल्या माईच्या घरी जाण्यापूर्वी थोडा वेळ आम्हाला जत्रेत फिरायला न्यायचे. तेव्हा जत्रेतले ते गोल फिरणारे पाळणे, ते आधांतरी गोल गोल फिरणारे लाकडी घोडे आणि तो डब्यातला सिनेमा तिथे असायचा. बाबा अगोदर मला आणि मंजीला त्या लाकडी घोड्यावर बसून लांब उभे राहत आणि मी मंजीला घट्ट धरून त्या घोड्यावरनं गोल गोल फिरायची. मला इतकी मजा यायची म्हणून सांगू, तुम्हाला कळायची नाही ती मजा. त्यानंतर डब्यातला राजकन्येचा सिनेमा आम्ही बघायचो. बाबा नंतर माईच्या घरी नेण्यासाठी लाल गुळाचे खाजे
लाल बुंदीचे लाडू, गोड शेव वगैरे सगळं घेऊन आम्हाला खायलासुद्धा द्यायचे आणि नंतर ते बाटलीतलं गोड सरबत पिऊन आम्ही माईंच्या घरी पोचता पोचता अगदी रस्त्यावरनं ओरडायचे, "माई, ए माई, दादूबाबा." आणि आम्ही येणार म्हणून चुलीकडे गोडधोड शिजवणारी कौसल्यामाई पळत पळत बाहेर यायची, तर दादूबाबा अंगणात येऊन मंजीला उचलून घ्यायचे आणि मग आमची वरात घरात शिरायची. ह्यावेळी मात्र कौसल्यामाई तिच्या घरात काही वशाड शिजवायची नाही. तांदळाच्या भाकऱ्या, काळ्या वाटाण्याची कढी, वांग्याचं भरीत, तळलेली मिरची असा तिचा स्वयंपाक. तिच्या जेवणात कधी गोडाच्या वाटीची भानगड नसे. आम्ही आणलेली मिठाई ती ताटात घालून जेवताना मध्ये ठेवत असे. आमच्या मंजीसाठी मात्र खास दहीभात असायचा. दुपारची आमची जेवणं आटोपली की बाबा आणि दादूबाबा थोडा वेळ आराम करत. त्यावेळी मी आणि मंजी माईच्या अंगणात खेळत येणाऱ्या जाणाऱ्या यात्रेकरूंची गडबड पाहत राहायचो आणि खूप वेळानं मंजी पेंगाळायला लागली की कौसल्यामाई तिला उचलून आत नेताना मला म्हणत असे, "सोने, तू पण व्हायच नीज. अगो, रातच्याला जागरण करायचं आहे." पण मी कधी झोपायची नाही. दादूबाबा आणि कौसल्यामाई कधीच झोपायचे नाहीत. विचारलं तर ती म्हणायची, "आता गो सोने, मी त्या माऊली देवी मोर जाऊन शान काय मागू? अगो मागला तवा तिने कावा काय माह्या पदरात घातलाच नाही." मी तिला विचारायचे, "माई, माऊली देवीने काय तुझ्या पदरात घातलं नाही?" तशी ती घाईनं उठून आत जायची. बाबा मला आणि मंजीला 9:30 वाजता आंबाच्या देवळात पूजेचं ताट घेऊन जात. त्यावेळी इतकी भयंकर गर्दी तिथे उसळलेली असे, कारण रात्री 10च्या सुमारास माऊली देवीची आरती सुरू व्हायची. बाबा आणि आम्ही कसं तरी रेटारेटी करून केदार काकांच्या हातात पूजेचं ताट द्यायचो. त्या गडबडीत सुद्धा केदार काका माझ्या आणि मंजीच्या कपाळावर माऊली देवीच्या पुढ्यातला अंगारा लावत. केदार काकांची आरती संपल्यावर ढोल ताशाच्या गजरात देवीच्या पालखीच्या मुख्य उत्सवाला सुरुवात व्हायची आणि माऊली देवीची पालखी देवळातनं निघायची. त्यावेळी तिथला भक्तजन माऊली देवीच्या गाभाऱ्याशी आडवं पडून दोन्ही हात नमस्कार केल्याप्रमाणे करून आणि आपले दोन्ही पाय एकमेकात अडकवून डोळे मिटून घेत आणि तशा स्थितीत स्वतःभोवती लोळण घेत घेत लोटांगण घालायला सुरुवात करत, तर असंच लोटांगण घालत घालत ते देवळाच्या पटांगणात येत असत. नंतर तसंच लोटांगण घालत ते संपूर्ण देवळाला प्रदक्षिणा घालत. तेव्हा मात्र मला ते दृश्य बघून फार भीती वाटे. या भक्तजनांच्या मागे आपले केस सोडलेल्या काही बायकासुद्धा माऊली देवीचा जय जयकार करत उभ्यानं प्रदक्षिणा घालत घुमायच्या. त्या दिवशी ह्या सगळ्या भाविक भक्तजनांनी अगदी कडकडीत उपवास केलेला असे. त्यावेळी फक्त ते 2 वेळा पाणी प्यायचे. आता इथे एक आश्चर्य पाहायला मिळायचं. हे सगळे भक्तजन आपल्या उघड्या अंगाने त्या दगडमातीतून अशी लोटांगण घालत देवळाला प्रदक्षिणा घालायचे, पण त्यावेळी भक्तजनांच्या उघड्या अंगावर एखादा बारीकसा ओरखडासुद्धा उमटायचा नाही. यावेळी बायका माऊली देवीची ओटी खणा नारळानं भरत आणि केदार काका भक्तजनांना प्रसाद म्हणून नारळ आणि तांदूळ देत असत. त्यावेळी देवळात एक विशेष कार्यक्रम असे. देवळात तरंगकाठीच्या स्वरूपात माया पूर्वचारी देवी पाहुणी होऊन माऊली देवीच्या भेटीला यायची. तिला पाहुणा देवी म्हटलं जायचं. आता ही पाहुणा देवी तरंगकाठीच्या स्वरूपात म्हणजे कणिक आणि बांबूच्या मुळापासून बनवलेला हा देवीचा मुखवटा असतो आणि या पाहुणा देवीच्या मुखवट्याबरोबर रवळनाथ आणि भूतनाथ ह्या देवांचे मुखवटे असायचे. मला हे सगळं बघताना फार भीती वाटायची. कसंसं व्हायचं आणि मी बाबांना म्हणायची, "बाबा, आता आपण जाऊयात ना." आणि बाबा आम्हाला घेऊन निघायचे. त्यावेळी गर्दीमुळे आम्ही जत्रेत फिरायचो नाही. त्यात झोपेमुळे आमचे डोळे पेंगुळलेले असत. आम्ही माईच्या घरी आलो की माई आम्हाला गुळ पोहे दूध प्यायला द्यायची आणि नंतर माईच्या कुशीत मी आणि मंजी गुडुप्प झोपी जायचो. त्यावेळी झोपेतच मला आजूबाजूचा जत्रेचा गोंधळ ऐकू यायचा. माईच्या अंगणात परगावच्या भाविकांची गर्दी असायची आणि त्यांच्यासाठी कौसल्यामाई पाण्याचा हंडा अंगणात भरून ठेवायची. दुसऱ्या दिवशी सकाळीच कौसल्यामाई मला आणि मंजीला आंघोळ घालून आम्हाला दूध द्यायची, काही खायला द्यायची आणि बाबांची न्याहारी आटोपली की आम्ही पुन्हा देवळाकडे निघायचो. त्यावेळी देवळात तुळाभारेचा कार्यक्रम असायचा.
ह्यावेळी माऊली देवीला आदल्या वर्षी केलेले नवस फार वेगळ्या पद्धतीनं फेडले जायचे. ज्या कोणाला नवस फेडायचा ती सगळी भक्तमंडळी नारळ, साखर, गूळ, केळी वगैरे वस्तूंची तुळा करायचे. तुळा म्हणजे मोठ्या तागडीत स्वतः नवस बोललेल्या व्यक्तीनं बसून दुसऱ्या तागडीत त्या व्यक्तीनं नवस बोललेल्या वस्तू टाकण्यात यायची आणि तुळा बरोबर झाली की ते सगळं माऊली देवीच्या पुढे ठेवून नवस फेडला जायचा. यावेळी भूत काढायचा कार्यक्रमसुद्धा होत असायचा, पण ह्या कार्यक्रमाला बाबा काही थांबायचे नाहीत. आम्ही नंतर जत्रेत फिरायला निघायचो. त्यावेळी बाबा दुकानातनं खूप मिठाईच्या पुड्या घेऊन त्या पिशवीत ठेवायला देत. त्यानंतर मी आणि मंजी कासार कृष्णासमोर बसून खूप रंगीबेरंगी काचेच्या बांगड्या अगदी हाताच्या कोपऱ्यापर्यंत भरून घ्यायचो. बाबा मला हळूच म्हणायचे, सोने, आईला कुठल्या रंगाच्या बांगड्या शोभतील ग? मी आईचे गोरेपान हात आठवायचे आणि म्हणायचे, बाबा, आईला ना या लाल सोनेरी नक्षीच्या बांगड्या छान दिसतील आणि या हिरव्या कौसल्या माईला आणि या तपकिरी रंगाच्या आजीला. बाबा मी सांगितल्याप्रमाणे तशाच बांगड्या घ्यायचे आणि आईच्या बांगड्यांवरनं हात फिरवत स्वतःशी हसायचे. मी बाबांना विचारायचे, बाबा हसला का? बाबा काही बोलायचे नाहीत, फक्त हसत राहायचे. याच माऊली देवीच्या जत्रेत मी घेतलेली कचकड्याच्या गुलाबी फुलांची वेणी माझी फार आवडती. मी ती आज देखील माझ्याजवळ जपून ठेवली होती आणि आमच्या मंजीनं खोट्या खड्याची पण चकचकीत अशी कर्णफुलं घेऊन रिबिनी आणि केसात घालायची फुलपाखरी क्लिप घेतली होती. आम्ही नंतर बाबांबरोबर जत्रेत खूप फिरायचो. तेव्हा ना माझ्या हातातली पिशवी अनेक वस्तूंनी भरून जड झालेली असायची. बाबा या जत्रेत आजी, आई आणि माईला लुगडीसुद्धा घेत आणि मला आणि मंजीला परकर पोलकं. या जत्रेच्या वेळी आम्ही लाकडी घोड्यावर बसायचो, डब्यातला सिनेमा बघायचो. पण बाबा मी कितीही सांगितलं तरी त्या गोल पाळण्यातल्या चक्रात आम्हाला काही बसवायचे नाहीत. आजीला नाही, त्यांना स्वतःला आम्हाला घेऊन बसायची भीती वाटायची नाही. आम्ही बाबांबरोबर पत्र्याच्या मोटारीत नाहीतर विमानात बसून फोटोसुद्धा काढायचो. नंतर ते फोटो बघून अगदी हरखून जायचो. मी नंतर आईने सांगितलेल्या सामानाची यादी आठवून सुईपासून आरशापर्यंत काही बाई बाबांना सांगून घ्यायची. याच जत्रेत मंजीनं एक गोरी गोरी इटुकली गुलाबी गालाची आणि निळ्या डोळ्याची बाहुली घेतली होती. ती मंजीला देताना तो दुकानदार सारखा माझ्याकडे बघत होता आणि मंजी म्हणाली होती, ताई, अगं ही बाहुली अगदी तुझी आवृत्ती आहे. मी अभिमानानं हसले होते. आम्ही जत्रेत फिरत असताना आम्हाला उमा काकू आणि शांती भेटल्या होत्या आणि त्यावेळी बाबांनी आम्हा सगळ्यांना गरम गरम जिलेबी खाऊ घातली. आमची सगळी खरेदी आटोपली की नंतर आम्ही पुन्हा माईच्या घरी यायचो. माईचं सामान तिला देऊन जेवून घरी जायला निघायचो. त्यावेळी कौसल्यामाई दादूबाबांनी आणलेले बत्ताशेचे रंगीत हार माझ्या आणि मंजीच्या गळ्यात घालायची. आम्ही घेतलेल्या तिच्यासाठीच्या खाऊच्या पुड्या पुन्हा आमच्या पिशवीत ठेवायची आणि म्हणायची, अगं सोने, म्या ये समद खायला आता तुमच्या वाणी लहान आहे का? यो समदा माझ्या लोण्याच्या गोल्याला दे खायला. आणि नंतर आम्ही सायकलवरनं घरी यायला निघायचो. आम्ही घरी पोचेपर्यंत माझ्या गळ्यात फक्त त्या बत्ताशेच्या हाराची दोरी शिल्लक असे आणि ते बघून माझी आई हसत म्हणायची, अगं सोने, तुझ्या दोरीवरचे बत्ताशे गेले कुठे? आणि मी मंजीच्या हाराकडे बघून हिरमुसले की आजी मला जवळ घेऊन म्हणायची, अगं वत्सला, आमच्या सोनीच्या गळ्यातले बत्तासे रस्त्यावरच्या मुंग्यांनी खाल्ले बघ. आणि मी आजीबरोबर लाजून हसत आईच्या हातात ती जड झालेली पिशवी द्यायची. त्यावेळी आमची खरेदी बघून माझी आई फार खुश व्हायची. बाबा आजी जवळ नाही असं बघून हळूच आईजवळ जाऊन म्हणत, वत्सला, बांगड्या आवडल्या का? आणि आईने हसत डोकं हलवलं की ते तिच्याजवळ सरकून म्हणायचे, वत्सला, त्या बांगड्या तू आत्ता घालू नकोस, रात्री मी तुझ्या हातात त्या चढवणार. आणि आई लाजून ईश्य म्हणत असे. रात्री आमची जेवणं आटोपली की बाबा आजी आईबरोबर जत्रेच्या गोष्टी बोलत अंगणात बसायचे आणि मी आजीच्या मांडीवर डोकं ठेवून त्या गोष्टी ऐकत राहायचे. त्यावेळी मला दूरवरची ती जत्रेची गडबड इथे अस्पष्टपणे ऐकू यायची आणि खूप रात्र झाली की आजी म्हणायची, चला आता उठा, निघा झोपायला. आणि नंतर माऊली देवीची ती जत्रा माझ्यासाठी तरी संपून जायची. उरायचे फक्त आठवणीचे कवडसे.
माझ्या लहानपणी मी अनेक देवांच्या जत्रेला गेले होते. मला जत्रा आवडायच्या. बाबांचा घट्ट आधाराचा हात धरून त्या जत्रेत फिरायला मला खूप आवडायचं. बाबा जत्रेत मी आणि मंजीने काही मागितलं ना तरी ते आम्हाला घेऊन द्यायचे. मला आजसुद्धा ते सुखानं भरलेले दिवस आठवतात. खरंच माझं बालपण एखाद्या सुंदर गुलाबाप्रमाणे उमललं आणि नंतर त्या सुंदर गुलाबाच्या एक एक पाकळ्या गळून मातीत मिसळून गेल्या होत्या. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही घटना घडत असतात. त्या घडतात, आपण त्या घटनानंतर विसरून सुद्धा जातो, पण काही घटना मात्र मनाच्या सांदी कोपऱ्यात दडून राहतात आणि नंतर आठवणीच्या रूपानं छळत राहतात. तशीच मला छळणारी एक घटना मी तुम्हाला आता सांगणार आहे. माझ्या आयुष्यात लहानसहान ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या त्या सगळ्या मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या घटना म्हणजे ही कादंबरी. तसा प्रसंग साधा होता. आमच्या मंजीला तुम्ही ओळखता. ती फार सोशिक स्वभावाची मुलगी, अगदी आमच्या आईच्या वळणावर गेलेली. ती माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान असून देखील माझ्या हट्टी स्वभावामुळे ती नेहमी वेळ प्रसंगी नमतं घेऊन मला सांभाळून घ्यायची. तिच्याजवळ असलेली तिची कुठलीही आवडती वस्तू मी कधीही कुठल्याही वेळी हिसकावून घेऊ शकत होते आणि त्या गोष्टीचं मला आज भयंकर वाईट वाटतं. मला आठवतंय, माझं जरा काही बिनसलं की काही कारण नसताना मी तिच्या पाठीत बुक्का हाणायची, नाहीतर तिची वेळणी ओढून आजीसारखा तिचा कान करकचून पिळायची. त्यावेळी कधीतरी तिच्या लाल झालेल्या कानाकडे बघून आजी तिला विचारायची, म्हणजे अगं बाळा, तुझा कान का लाल झालाय? जरा इकडे ये, बघू दे मला. तेव्हा तो लहान जीव आजीला म्हणायचा, अगं आजी, काही नाही गं, माझ्या कानाला ना मुंगी चावली. आजी संशयानं माझ्याकडे बघत म्हणायची, म्हणजे खरं सांग, ताईने तुझा कान पिळलाय ना? म्हणजे नाही आजी असं म्हणायचं आणि खाली बघत बसायची. अशा या छान मंजीवर माझ्यामुळे एक फार भयंकर प्रसंग ओढवला होता. आम्ही माऊली देवीच्या यात्रेला खूप काही खरेदी केली होती. त्यावेळी मंजीनं ती फुलपाखरी क्लिप घेतली होती आणि अचानक मला ती क्लिप आवडायला लागली. थंडीचे दिवस चालले होते. आईच्या हातापायावर थंडीमुळे थोडी सूज चढली होती. त्यामुळे आजी तिच्या हातापायाला तेल लावत तिच्या खोलीत बसली होती. बाबा जोईच्या मांडवात गाढ झोपले होते. आमची मंजी आणि मी माझघरात होतो. मी एक रव्याचा लाडू काढून खात होते आणि मंजी रगड्याजवळ उभी राहून मला बघत होती. तेव्हाच मला त्या क्लिपची आठवण आली. मी पाहिलं, आत्ता मंजीनं ती क्लिप केसात घातली होती. मी लगेच लाडूचा तोबरा तोंडात भरत म्हणाले, म्हणजे ती क्लिप आधी काढ आणि मला दे, मला ती हवी आहे. आणि कधी नाही ते मंजी मला म्हणाली की ताई, मला ही क्लिप खूप आवडली आहे, मी काही तुला ती देणार नाही, वाटल्यास तू माझ्या रिबीनी घे की. झालं, तिचा नकार ऐकला. मी चिडले आणि म्हणाले, नकटे, कशी देत नाहीस क्लिप, तेच बघते की. असं म्हणून मी तिच्याजवळ तरातरा गेले. तिच्या केसातनं ती क्लिप ओढून काढायला लागले. तेव्हा साहजिक आहे की मंजी मला प्रतिकार करायला लागली. मला तिचा प्रचंड राग आला होता. मी काय करत होते हे समजण्या अगोदर तिला आमच्या त्या दगडी रगड्यावर लोटून देत ओरडले, मर मेले ती क्लिप घेऊन. मी असं मंजीला लोटून दाराकडे जाताना मागे वळून तिच्याकडे बघितलं आणि एकदम थंड पडले. माझी मंजी त्या रगड्याच्या काठावर डोकं टेकून निपचिप पडली होती. तिच्या कपाळावरच्या जखमेतनं भळाभळा रक्ताची धार लागली होती. मंजीचं लहान तोंड त्या रक्तानं अगदी भरून गेलं होतं. मी भयानक भीतीनं किंचाळले, आजे, बाबा, मंजी मेली, आपली मंजी मेली. माझ्या आजीनी, झोपलेल्या बाबांनी माझं ते किंचाळणं ऐकलं आणि दोघं तीरासारखे पळत माझघरात आले. त्यापाठोपाठ म्हणजे करत आई आली. माझ्या बाबांनी क्षणभर सुद्धा वेळ न घालवता मंजीला तसंच उचललं, तिला सायकलवर कसं तरी बसवलं आणि त्यांची सायकल सुसाट गावच्या दिशेनं पळवली. देवा, मी पाहिलं, आता त्या रगड्यावरचं रक्त तसंच होतं. खालच्या सारवलेल्या जमिनीवरचं रक्त ओढून घेतलं होतं, तरी तिथे रक्ताचं थारोळं भरलेलं होतं. मी मागे वळून बघितलं, तिथं आजी नव्हती, पण आई मात्र दाराजवळ बेशुद्ध होऊन पडली होती. मी रडत रडत अंगणात आजीला आई बेशुद्ध पडली म्हणून सांगायला धावले आणि मी बघितलं, अंगणात त्या झाडाला धरून माझी म्हातारी आजी थरथरत रडत उभी होती.
मी तिच्याजवळ जात असताना ती म्हणजे म्हणजे म्हणत सरळ अंगणातून गावाच्या दिशेनं पळत सुटली आणि मी आज्जे आज्जे करून किंचाळत असताना तिने मागे बघून मला आईकडे लक्ष द्यायला सांगितलं आणि ती म्हातारी माझी आजी पुन्हा गावाकडे पळायला लागली. मी हतबद्ध होऊन अत्यंत घाबरून पळणाऱ्या माझ्या आजीकडे बघत होते. मला दिसलं माझी मायेची आजी त्या पाऊलवाट्यावर पडताना 2-3दा खाली पडून आपटली, नंतर पुन्हा उठली, स्वतःला सावरत गावाकडे पळत पळत निघाली. माझी आजी दिसेनाशी झाल्यावर मी रडत रडत आईजवळ गेले. तिला रडत रडत आई आई म्हणत उठवायला लागले, पण ती डोळे उघडेना किंवा उठेना. आता मला एकटीला आईला उचलून तिला पलंगावर सुद्धा ठेवता येईना. त्यावेळी चूलबोक्या आईजवळ म्याव म्याव करत बसला होता. पांढऱ्या आजी गेलेल्या दिशेनं बघत भुंकत होता आणि छोटा येशा झोपलेला होता. मी एकटीच भयंकर रडत उभी होते. माझ्या मनावर विलक्षण ताण आला होता आणि मी आईचा काही विचार न करता एकदम आमच्या बकोळीच्या रानाकडे पळत सुटले. त्या बकोळीच्या भयानक शांत रानात जाऊन प्रत्येक झाडावर माझं डोकं आपटत जोरजोरानं रडायला लागले मी आणि त्या क्षणी मला वाटत होतं की माझी मंजी आता मरणार आणि मी तिला मारलेलं होतं. देवा, किती तिचं रक्त ओघळलं होतं. एवढं रक्त गेल्यावर माझी एवढीशी मंजी जगणं शक्य नव्हतं. तशी मी एकदम बकुळ फुलांवर खाली पडून मोठमोठ्यानं म्हणजे म्हणजे करत रडायला लागले आणि मला अचानक त्या रडण्यात सुद्धा जाणवलं ते संपूर्ण बकोळीचं रान माझ्या जवळ जवळ आलं आणि माझ्या भोवती गरा गरा फिरायला लागलं. मला जाणवलं माझ्या डोळ्यापुढे अंधारी येतेय. तेव्हाच मला एकदम दाराजवळ पडलेल्या आईची आठवण आली होती आणि वाटलं की मंजीसारखी आई सुद्धा मेली तर. मी कशी तरी उठले, रडत घराकडे पळत सुटले. आई अजून तशीच पडलेली होती. मंजीचं ते रक्त आता ओल्या जमिनीनं पिऊन टाकलं होतं. मी पटकन आईजवळ जाऊन बघितलं. तिचा श्वासोच्छवास नीट चालला होता, म्हणजे आई जिवंत होती तर. मी तिरीमिरीने उठले, देवघरात धावत आले, एकदम स्तब्ध उभे राहिले आणि तेव्हा मला एकदम जाणवलं की आपण मंजीशिवाय एक क्षणभर सुद्धा जगू शकणार नाही. मी रडत हात जोडून त्या देवांना म्हणाले की देवांनो, मी माझ्या मंजीला मारलंय, पण तिला तुम्ही काही करू नका. वाटल्यास तिच्या बदली तुम्ही मला न्या. आणि तेव्हा मी आईचं कणणं ऐकलं. तशीच उठले, पळत तिच्याजवळ गेले. आई आता जरा शुद्धीवर आली होती. मी धावत जाऊन पाणी आणून तिला पाजलं, तिच्या डोळ्यांना लावलं. तशी ती रडत अत्यंत क्षीण आवाजात म्हणाली, सोने, अगं मंजी कुठं आहे? मी रडत फक्त डोकं हलवलं. तसं आई क्षीणपणे म्हणाली, सोने, मला जरा उठायला मदत कर ग. मी तिला पलंगाजवळ नेलं. आमचा छोटा येशा तिथे गाढ झोपला होता. आई मला म्हणाली, सोने, अगं आजी कुठे आहे? मी तिला रडत रडत सांगितलं की ती गावात गेली आहे. तसं उठत आई म्हणाली, सोने, तू येशाकडे लक्ष ठेव, मी दशरथ काकांच्या दवाखान्यात जाऊन येते. मी रडतच म्हणाले, पण आई, अगं तू एवढ्या लांब जाणार चालत? आई काही न बोलता लटपटत लटपटत दारापर्यंत गेली आणि तिथेच मटकन खाली बसली. त्यावेळी दुरून मला बैलगाडीच्या घोंगरांचा अस्पष्ट आवाज ऐकू आला, म्हणून मी पळत अंगणात गेले तर दुरून एक बैलगाडी येत होती आणि त्या बैलगाडीच्या बरोबर दादू बाबा आणि सायकल हातात धरून बाबा येत होते. मी आईला ते ओरडून सांगितलं. ती बिचारी लटपटत लटपटत पुन्हा कशी तरी अंगणात आली. आता बैलगाडी जवळजवळ येत होती. माझा जीव भीतीनं गोळा होत होता. तेव्हा जवळ आलेल्या बैलगाडीत मी आणि आईनं बघितलं, आजीच्या मांडीवर कपाळाला पट्टी बांधून मंजी झोपली होती. तिच्याजवळ कौसल्यामाई बसली होती. मंजीनी मला आणि आईला बघितलं आणि ती हलकेच हसली. बैलगाडी थांबल्यावर दादूबाबानं तिला उचलून आत आणलं. तेव्हा मी आणि आईनी मंजीला घट्ट जवळ घेतलं. आम्ही दोघी तिचे मुके घेत रडत होतो. मंजी ठीक होती. तिच्या कपाळावरची जखम जास्त खोल नव्हती. दशरथ डॉक्टरांनी 4 टाके घातले होते, पण तिला फार अशक्तपणा आला होता. आजीने आल्या आल्या मंजीची दृष्ट काढली होती.
माझ्या आजीचं एक होतं, घरात काही घडलं की ते लोकांच्या वाईट नजरेमुळे घडलं असं तिचं मत असायचं. कदाचित तिचा भरलेला संसार अचानक उद्ध्वस्त झाला त्याचा हा परिणाम असावा. आमचं रडणारं घर आता हसायला लागलं होतं आणि आजीने मला चटकन विचारलं की सोने, म्हणजे रगड्यावर पडली कशी? तसं मी रडत म्हणाले, आजे ती मला तिची क्लिप देत नव्हती म्हणून मी तिला रगड्यावर लोटलं. हे ऐकून आमचं घर एकदम स्तब्ध झालेलं होतं. मला तर वाटलं आजी आता मला ओरडणार, पण नाही, ती काही बोलली नाही. मंजीनी मला जवळ बोलवलं, आपल्या परकराच्या खिशातनं ती क्लिप काढली आणि ती मला देत म्हणाली, घे ताई, तुला क्लिप आवडते ना? मी मंजीला घट्ट धरलं, जोरात रडले आणि तेव्हाच बाबा आमच्याजवळ येऊन म्हणाले, बाळांनो, आयुष्य हे फार क्षणभंगूर असतं, म्हणून आयुष्याचा प्रत्येक क्षण आपण मायेनं आणि प्रेमानं घालवावा. कारण जाणाऱ्या प्रत्येक क्षणाचं महत्त्व फार मोठं असतं. या वाईट प्रसंगानंतर मी माझ्या मंजीला कधी मारलं नाही की तिच्यावर कुठली आरेरावी सुद्धा केली नाही. त्यानंतर खरंच मी मोठी ताई होऊन माझ्या मंजीला सांभाळलं होतं. तर कधी माझ्या स्वभावानुसार मी माझा वडिलकीचा हक्कसुद्धा बजावला. पण मंजीच्या कपाळावर त्या घटनेची खूण कायमची राहिली होती आणि माझ्या वाईट वागण्यानं त्यावेळी सगळ्या घराची काय स्थिती झाली होती हे मी प्रत्यक्ष पाहिलं होतं. मंजीचं स्थान आमच्या आणि माझ्या सगळ्यांच्या हृदयात किती खोलवर आहे हे मला त्यावेळी जाणवलं. नंतर मंजीच्या त्या कपाळावरच्या खुणेनं त्या घटनेची ती वाईट आठवण मला मात्र सतत छळत राहिली. आता मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विचारते की एखाद्या साध्या सरळ माणसाच्या आयुष्यात अचानक एखादी भयंकर घटना घडून त्या घटनेमुळे त्या माणसाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं तर तुम्ही काय म्हणाल? मला माहिती आहे तुम्ही म्हणणार की अहो, घडणारं घडतं, ते विधिलिखित आहे, त्याप्रमाणे प्राक्तन घडतं. तसं असेल तर मग देवाच्या आराधना, पूजा अर्चा करायची गरज काय सांगा ना? देवाला जर आपल्या भक्ताला सांभाळता येत नाही तर मग त्याचा उपयोग काय? कारण एखादा साधा सरळ माणूस देवाच्या आधारावर जगतो, आपल्या जवळ असलेलं देवापुढे नैवेद्याच्या रूपानं ठेवतो आणि देव मात्र तो लाडू पेढ्याचा नैवेद्य पोटभर हादडून ढेकर देत झोपी जातो, नाही का? मला एवढंच म्हणायचं आहे, माणसानं जर आपल्या कर्तव्याप्रमाणे वागावं असं देव म्हणतो तर त्यांनीसुद्धा आपल्या कर्तव्याप्रमाणे वागावं ना. वेळप्रसंगी माणसावरचं अरिष्ट देवानं टाळावं आणि ते जर त्याला शक्य नसेल तर देवळात किंवा घरात न राहता एखाद्या वनात नाहीतर स्मशानात जाऊन राहावं. हे सगळं मी आमच्या चांगल्या केदार काका आणि उमा काकूंवरनं बोलतेय बरं. श्रोते हो, हा होता 17वा भाग आयडा बॅरेटो लिखित सोनसळी या कादंबरीचा. 18वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रिगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.